ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 2. सद्गुरु वंदन. सद्गुरु महिमा भाग 8. ओवी आहे 12वी. शिष्याला ज्ञान दिल्यावर तो सद्गुरूंच्या बरोबरीचा होतो, सद्गुरूंशी ऐक्य पावतो. त्यामुळे आता गुरूंकडे गुरुत्व राहत नसल्यामुळं त्यांचं मूल्य कमी होतं का, त्याचे उत्तर ज्ञानदेव या ओवीत देत आहेत. ज्ञानदेव म्हणतात, राखो जाता शिष्याते, गुरुपणही धाडिले थिते, तरी गुरु गौरव जयाते सांडी चिन्ह. राखो जाता म्हणजे रक्षण करत असताना, थिते म्हणजे नसतंच आलेलं. शिष्याचे रक्षण करता करता त्याला कृतार्थ करत असता गुरु शिष्याकडे गुरुपण धाडून देतात, पण म्हणून गुरूंचा मोठेपणा कमी होत नाही. स्वामी स्वरूपानंद याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात, आपुले गुरुत्व तेही घालवोन, शिष्याचे रक्षण करी जोक, तरी स्वयंसिद्ध गुरुत्व जे थोर, सोडीना साचार जया सीते. गुरु शिष्याचे रक्षण करण्यासाठी त्याला ज्ञानी करतात. त्यामुळे पूर्वी कोहम मग देहोहम असे म्हणणारा जीव आता सोहम किंवा अहम ब्रह्मास्मी म्हणू लागतो. त्याला आपल्या ब्रह्मरूपत्वाची ओळख होते. आपणच परमात्मा स्वरूप आहोत हे तो जाणतो. शिष्याच्या ठिकाणी सर्वात्मैक्यता बाणते. सर्वम खलु इदं ब्रह्म अशा अभेद भावनेची जागृती होते. मग शिष्याचे शिष्यत्व व गुरूंचे गुरुत्व हे दोन्ही भाव विलीन होऊन जातात. गुरु शिष्याला तात्काळ स्वतःसारखेच करतात. शिष्य गुरूंच्या बरोबरीचा होतो. दोघे सारख्याच योग्यतेचे होतात. जणू काही ते आपले गुरुपणच त्याच्याकडे पाठवून देतात. त्यामुळे शिष्य ज्ञानी झाल्यावर सापेक्षतेने त्यांच्याकडे आलेले गुरुपण सुद्धा नाहीसं होतं. आता दोघे समान पातळीवर उभे आहेत. शिष्याला गुरुपदावर चढवून गुरुनी गुरु शिष्य हा भेदच नाहीसा करून टाकला. आपल्याकडे जे गुरुपद आलेले होते त्यावर आपल्या हातानेच पाणी सोडले नाही का? कारण शिष्य असेल तरच गुरूंचे गुरुपण टिकून राहणार आहे. शिष्याचे शिष्यत्व नाहीसे झाले मग गुरूंकडे गुरुत्व तरी कसे राहणार? शिष्य ज्ञानी झाल्यामुळं शिष्याचं शिष्यत्व गेलं, त्याबरोबरच गुरूंकडचं गुरुत्वही गेलं. असं झालं असलं तरी त्यामुळे गुरूंचे श्रेष्ठत्व कमी होत नाही. उदाहरणार्थ, एका दिव्यावर हजारो दिवे लावता येतात. पहिला दिवा आपले सारे तेज दीप्ती दुसऱ्या दिव्यांना पूर्णपणे देतो, पण म्हणून पहिल्या दिव्याचं तेज काही कमी होत नाही, त्यातून काही जात नाही. तोही पूर्ण रूपानेच विलसतो. किंवा एका पेशीपासून दुसरी पेशी निर्माण होते, पण म्हणून पहिल्या पेशीतील काही कमी होत नाही. एक जीव दुसऱ्या जीवाला जन्म देतो, पण म्हणून पहिल्या जीवातील काही कमी होत नाही. ईशोपनिषदाच्या शांतीपाठात म्हटलं आहे की, ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ते परब्रह्म पूर्ण आहे. हे जगत अथवा जीवही परब्रह्म स्वरूप असल्यामुळे पूर्णच आहे. त्या पूर्णापासूनच हे पूर्ण उत्पन्न झालेले आहे आणि पूर्णातून पूर्ण जरी काढून घेतले तरी पूर्ण शिल्लक राहते. एकूण नसलेले गुरुपण हे शिष्याच्या सापेक्षतेने गुरूंच्याकडे आलेलं आहे. शिष्याचे शिष्यत्व संपले की गुरूंचे गुरुत्वही संपते. तरीही गुरूंकडे किंचितही कमीपणा येत नाही. गुरु शिष्याकडे जसे जसे गुरुत्व पाठवून देतात तसा तसा शिष्य ज्ञानी तर होतोच, परंतु ज्यांच्यामुळे आपल्याला हे गुरुत्व लाभलेलं आहे त्यांच्या चरणी अनन्य होऊन गुरु गौरवच गातो. त्यामुळे सद्गुरूंनी शिष्याचे शिष्यत्व घालवून जरी गुरुपदास चढवलं असलं तरी गुरूंमुळे शिष्य गुरुपदावर चढला असल्यामुळं त्यांना गुरुपणाची महती अधिकच चिकटून बसते. ज्ञानदेवानी असेच आपले शिष्यत्व गुरूंच्या बरोबरीचे आल्यावरही आपल्या गुरूंचा गौरव ठायी ठायी गायला आहे व गुरूंचे गुरुत्वही राखले आहे. आता गुरु व शिष्य जर दोन उरले नाहीत तर गुरु व शिष्य असे दोन भेद मानायचे का, अशी जर शंका कोणी विचारली तर ज्ञानदेव त्या शंकेचे पुढील ओवीत उत्तर देत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.